लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकमधील श्रमिकनगर परिसरात पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। इमारतींच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या दुचाकींमधून पेट्रोल चोरी करताना 2 संशयित युवक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। श्रमिकनगर, कडेपठार, सिद्धिविनायक कॉलनी, ITI कॉलनी तसेच माळी कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल चोरी आणि भुरट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान इमारतींच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींमधून पेट्रोल काढलं जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। गुरुवारी नरेंद्र छाया अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पेट्रोल चोरी करताना 2 युवक सीसीटीव्हीत कैद झाले। जरी फुटेजमध्ये चेहरे स्पष्ट दिसत नसले तरी पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित युवक दुचाकीच्या टाकीतील नळी काढून त्याला प्लॅस्टिकची बाटली तारेनं जोडून पेट्रोल काढताना दिसत आहे, तर अर्ध्या तासाने ते पुन्हा येऊन भरलेली बाटली घेऊन जात असल्याचंही दिसतंय। चोरीनंतर पेट्रोलचा कॉक आणि नळी व्यवस्थित न लावता ते निघून जात असल्यानं उरलेलं पेट्रोल खाली सांडून गाड्या पूर्णपणे ड्राय होत आहेत। यामुळे दुचाकीस्वार नागरिक हैराण झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।